हाय फ्रेंड्स, एस पी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 7 तारखेला व 8 तारखेला आपली परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण GCC TBC मराठीचे 30-40चे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. चला सुरुवात करूया. रोबोट्स हे डॅश डॅश पिढीमध्ये मोडतात. त्या ठिकाणी 4 पिढ्या दिलेल्या आहेत, तर रोबोट्स हे 5व्या पिढीमध्ये मोडतात. डॉसचा अर्थ काय आहे? त्या ठिकाणी आपल्याला याने डॉसचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर डॉस म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. CRT म्हणजे काय होय? तर CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब होय. मित्रांनो, फुल फॉर्मचे 2 व्हिडिओ आपण ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, अवश्य पहा. त्याच्यामध्ये जेवढे शक्य होतील तेवढे फुल फॉर्म मी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. WW म्हणजे होल वर्ल्ड वेब होय, चूक वर्ल्ड वाईड वेब. CRTचा फुल फॉर्म तोच प्रश्न घेतलेला आहे. CRTचा फुल फॉर्म काय आहे? कॅथोड रे ट्यूब. डॅश डॅश हे सॉफ्टवेअर वर्ड प्रोसेसिंगसाठी वापरले जाते. वर्ड प्रोसेसिंगसाठी आपण कोणते सॉफ्टवेअर वापरतो? वर्ड प्रोसेसर. प्रेझेंटेशनसाठी आपण वापरतो पॉवर पॉईंट आणि स्प्रेडशीटसाठी आपण वापरतो एक्सेल. डॅश डॅश या व्ह्यूमध्ये पेज नंबर डिस्प्ले होतात. आपले जे पेज नंबर आपण जे नंबर दिलेले असतात पेजला, ते डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला ते प्रिंट लेआउटमध्ये जावं लागतं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रिंट लेआउट हा ऑप्शन हा फाईलमध्ये असतो. MS Word 2010मध्ये किती चेंज केस ऑप्शन्स आहेत? तर 5 चेंज केस ऑप्शन्स आहेत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर आपल्याला या केसेस समजावून सांगितलेल्या आहेत. ओपन ऑप्शन डॅश डॅश मेनूमध्ये उपलब्ध आहे. तो ओपन ऑप्शन हा फाईल मेनूमध्ये उपलब्ध आहे. Ctrl+O म्हणजे काय? तर Ctrl+O म्हणजे काय? ओपन डॉक्युमेंट. एक्सेलमध्ये कोणती की टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी वापरतात? बोल्ड करण्यासाठी Ctrl+B चा यूज केला जातो. संपूर्ण पॅसेज सिलेक्ट करण्यासाठी Ctrl+A. एखादं चित्र, एखादं स्पेसिफिक वर्ड जर आपल्याला कट करायचं असेल तर Ctrl+C करतो. आणि Ctrl+D हा आपल्याला फॉन्टसाठी यूज करता येतो. जर आपण Ctrl+D ही शॉर्टकट कीज वापरली तर फॉन्टची सविस्तर माहिती येते. त्या ठिकाणी आपण फॉन्टची साईज वाढवू शकतो, लँग्वेज चेंज करू शकतो. MS Excel हे डॅश डॅश या प्रकारचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की स्प्रेडशीट. वर्कबुकमधील शीटचे नाव बदलणे अशक्य आहे. चूक. आपण पाहिजे ते नाव आपल्या वर्कबुकमधील स्प्रेडशीटला देऊ शकतो. मित्रांनो, वर्कबुकमध्ये स्प्रेडशीटला डिफॉल्ट नाव कोणतं असतं हे मला आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. MS Excel 2010मध्ये एका वर्कशीटमध्ये एकूण किती रोज असतात? तर एका वर्कशीटमध्ये 10,48,576 रोज असतात. MS Excel 2010मध्ये शीट टॅब स्क्रॉल बटन कोठे सापडते? शीट टॅब स्क्रॉल बटन हे आपल्याला जे लेफ्ट कॉर्नरला जे बॉटम असतं, ह्या बॉटमच्या ठिकाणी आपल्याला लेफ्ट कॉर्नरला हे शीट टॅब बटन सापडते. डॅश डॅशमध्ये बदल केल्यास सर्व स्लाईडला ॲप्लाय होतो. तर मास्टर स्लाईड, आपण त्याला स्लाईड मास्टरसुद्धा म्हणतो. ह्या ठिकाणी जर आपण ॲप्लाय केला तर तो संपूर्ण स्लाईडला ॲप्लाय होतो. स्लाईड पेनच्या खाली आउटलाईन पेन असतो. हे विधान कसं आहे? चूक आहे. प्लेस होल्डर शो करण्यासाठी माऊस पॉईंट बॉक्सवर काय करावा? तर पहा, सिंगल बघा, ठिकाणी फक्त क्लिक काय करावा? क्लिक करावा. पुढचा प्रश्न पहा. पॉवर पॉईंटमध्ये एक्झिट ऑप्शन वापरल्यास काय होईल? अगदी सोपं आहे. तर पॉवर पॉईंट एक्झिट होऊन जाईल. .ppt हे एक्सटेन्शन कोणत्या सॉफ्टवेअर फाईलसाठी उपलब्ध असते? तर MS पॉवर पॉईंट. डॅश डॅश प्रोग्राममुळे वेब पेज ॲक्सेस करता येतो. जे वेब ब्राउझर आहे, ह्या वेब ब्राउझर प्रोग्राममुळे आपल्याला वेब पेज ॲक्सेस करता येते. इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. असा कोणता पॉवरफुल PC जो मोठ्या प्रमाणात डाटा साठवितो? जो सर्व्हर असतो हा मोठ्या प्रमाणात डाटा साठवणूक करतो. यापैकी कोणता नेटवर्कचा टाईप नाही आहे? तर रॅम. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी, हा मेमरीचा टाईप आहे. तर लॅन, मॅन, वॅन हे सर्व काय आहेत? नेटवर्कचे टाईप आहेत. C++ ही एक काय आहे? तर ही एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. C++, जावा या सर्व काय आहेत? प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.